चष्मा खरेदी करा लोनवर. स्पेक्ट्रोमार्ट ऑप्टिकल्सची धमाकेदार ऑफर. सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोनवर खरेदी करण्याची सुविधा. स्पेक्ट्रोमार्ट ऑप्टिकल्स, सनराइज टॉवर, महाडिक कंपाऊंड, नरडवे फाटा, कणकवली. गोगटे सांस्कृतिक भवन, आपला बाजार समोर, दामसंडे, देवगड रोड. मोबाईल 841201 9084 96 73 73 6459. बजाज फायनान्स. अटी आणि शर्ती लागू. फेस्टिवल ऑफर. चष्मा फक्त 599 रुपये पासून पुढे. गॉगल 199 रुपये पासून पुढे. अनुभवी नेत्र चिकित्सक, प्रोग्रेसिव्ह लेन्स. मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स. विक्रीनंतर चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत. आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी, मालवण, वैभववाडी, बांदा, शिरोडा, आरोंदा. पूर्ण महाराष्ट्रात होऊ दे चर्चामधून बीजेपी सरकारच्या घोषणांची पोलखोल सुरू आहे. या धर्तीवर स्थानिक आमदार नितेश राणेंना फक्त 10 प्रश्न विचारणार आहोत. यातून नितेश राणेंनी जनतेची केलेली फसवणूक जनतेसमोर आणणार आहोत. यासाठी आमदार नितेश राणेंना विचारणारे 10 प्रश्न कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदारसंघात घरोघरी पत्रक वाटून जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी कणकवली विधानसभा समन्वयक राजू राठोड, उपजिल्हाप्रमुख मुकेश सावंत, अमेय जठार, तेजस राणे, तालुका प्रमुख वैभववाडी रोहित पावसकर, देवगड तालुका प्रमुख गणेश गावकर, फरीद काझी, धीरज मेस्त्री, तेजस राणे, सिद्धेश राणे, बंटी उरणकर, संदेश सुतार, गणेश पवार, सागर गोरुले, रोहित राणे, नंदू परब, प्रदीप घाडी, मयूर दळवी, प्रवीण काडगे आदी उपस्थित होते. राणे कुटुंबियाचे लाईफटाईम हॉस्पिटल अद्ययावत होऊ शकते, तर कणकवली मतदारसंघातील सरकारी हॉस्पिटल अद्ययावत का झाले नाही? एजी डॉटर झिरो वेस्ट प्रकल्पाचे काय झाले? केंद्रीय उद्योग मंत्री स्वतःचे वडील असताना युवकांना काय रोजगार दिला? केवळ प्रहार भवनचा मजला खादी बोर्डाला भाड्याने देऊन स्वतः रोजगार कमावला. देवगड शहरासह तालुक्याचा पाणीपुरवठा प्रश्न का निकाली लागू शकला नाही? गगनबावडा, करूळ आणि फोंडाघाट रस्त्याच्या दुरावस्थेची जबाबदारी घेणार काय? राज्यात मुस्लिम समाजाला टार्गेट करणारे नितेश राणे स्थानिक हिंदू आणि मुस्लिम बांधवात तेढ का निर्माण करत आहेत? राज्यात स्वतःला मराठा समाजाचा नेता म्हणवणाऱ्या नितेश राणेंनी कणकवली शहरातील मराठा मंडळ भवन इमारतीच्या पूर्णत्वाकडे स्वतःचे वडील केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणेंनी का दुर्लक्ष केले? औषध आपल्या दारी, रिव्हर रॅफ्टिंग, मोफत वायफाय, सिंधुदुर्ग गार्डन सारख्या जाहीर केलेल्या योजना आज सुरू का नाहीत? असे रोखठोक सवाल सुशांत नाईक यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केले. रोज सकाळी घेत असलेल्या पत्रकार परिषदेत या 10 पैकी एक प्रश्नाचे उत्तर आमदार नितेश राणे यांनी द्यावे असे आवाहन सुशांत नाईक यांनी केले आहे. आज पूर्ण महाराष्ट्रभर उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार होऊ दे चर्चा या माध्यमातून BJPची जे काही 10 वर्षात स्कीम राबवलेल्या आहेत त्याचा पोलखोल पूर्ण महाराष्ट्रभर होऊ दे चर्चा या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे करण्यात येत आहे. पण आम्ही युवासेना कणकवली विधानसभा यांच्यामार्फत इथल्या स्थानिक प्रश्न आणि इथल्या ज्या आमदारांनी दिलेली आश्वासनं या संदर्भात आम्ही त्याची पोलखोल युवासेनेच्या माध्यमातून करत आहोत. आम्ही आमदार नितेश राणे यांना फक्त 10च प्रश्न विचारत आहोत की जे आता अजून खूप प्रश्न आहेत, पण आम्ही 10 प्रश्न पहिले महत्त्वाचे काढलेले आहेत आणि ते प्रश्न विचारत आहोत. अशी जनतेची भावना आहे की हे प्रश्न गेले 9 वर्षात सोडवले गेले नाहीत आमदार असून. असे 9-10 प्रश्न मी तुम्हाला सांगतो आहे. आज पहिल्यापासून सुरुवात करतो की आम्ही प्रथमतः एक सांगेन, अशी आम्ही पत्रकं छापलेली आहेत आणि ही पत्रकं प्रत्येक घराघरात, प्रत्येक बाजारपेठेत देण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि जनतेच्या माध्यमातून म्हणजे आमदार नितेश राणे या प्रश्नाची उत्तरे जनतेला द्याल का या माध्यमातून आम्ही युवासेनेमार्फत हे प्रश्न विचारतो आहे. पहिलं आम्ही तुम्हाला माहिती आहे तुमच्या माध्यमातूनच आम्ही सरकारी दवाखाने जे कणकवली विधानसभेतील होते, जे उपजिल्हा रुग्णालय असेल, PSC असेल, खरं म्हणजे किती वाताहत झालेली आहे त्या यांची आणि कुठच्या सोयी त्या ठिकाणी मिळतात याची आम्ही पोलखोल केलेलीच होती पहिल्यांदा. खरं आम्हाला प्रश्न विचारायचा आहे, त्यांच्या कुटुंबाचं जे SSPM कॉलेज आहे पडवेला ते अद्ययावत होऊ शकतं? हा पहिला प्रश्न आहे आमचा. अद्ययावत होऊ शकतं तर इथल्या कणकवली विधानसभेमधल्या तुमच्या इथल्या विधानसभेमधील सगळी जी दवाखाने आहेत ते का अद्ययावत होऊ शकत नाहीत? त्यांना लोकांना त्याच्यामध्ये चांगली फॅसिलिटी का मिळू शकत नाही? हा आमचा पहिला प्रश्न आहे.
दुसरा प्रश्न असा आहे आमचा की कुडाळ मालवणमध्ये होऊ शकतात बसस्थानकं, तर तुमच्याकडे कणकवली, वैभववाडी आणि देवगड किंवा विजयदुर्ग असेल या ठिकाणी बसस्थानकं चांगल्या अवस्थेत का नाही आहेत, तिथे खड्डे का आहेत, हा दुसरा प्रश्न आहे आमचा. तिसरा एक प्रश्न आहे की तुम्ही जे 900 कोटीचा प्रकल्प जाहीर केला होता AG डॉक्टर्सचा, त्याचं काय झालं आहे, आणि ती कणकवली नगरपंचायतची घाण टाकलेली जमीन अजून तुम्ही सोडवली आहे का? कारण ती घाण दिलेली होती, तुम्हाला माहिती आहे, तुमच्या माध्यमातून आम्ही त्याचा पोलखोल केला होता. ती घाण दिलेली होती, ती सुटली आहे का? चौथा प्रश्न असा आहे, देशाचे उद्योगमंत्री तुमचे वडील झालेले आहेत आणि 2 वर्ष त्याला उलटून गेलेली आहेत. त्यानंतर तुम्ही खूप मोठ्या वल्गना केल्या आहेत. कणकवली मतदारसंघामध्ये तुम्ही कुठचे उद्योगधंदे आणले आणि किती लोकांना रोजगार दिला? फक्त प्रहार भवनमध्ये भाड्याने देऊन तेवढंच फक्त तुम्ही उद्योग आणला स्वतःच्या मुलांसाठी, बाकी कुठचाही उद्योग तिथे आणला गेला नाही. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, गेली 9 वर्ष आमदार असून देवगडचा शहराचा पाणी प्रश्न, शेवगड पूर्ण तालुक्याचा पाणी प्रश्न अजून ते सोडवू शकले नाहीत. पाचवा प्रश्न असा आहे की 25 वर्षात तुमच्याकडे वरवडे 25 वर्षात म्हणजे राणे कुटुंबाकडे मी म्हणेन की 1991 सालापासून 2023 सालापर्यंत राणे कुटुंबाचा कोणतरी प्रतिनिधी या सिंधुदुर्गवासींनी दिलेला आहे. आणि ह्यात प्रतिनिधी दिलेला असताना त्यांना खासदार आहेत, आमदार केलं, त्याच्यानंतर मंत्री केलं, मुख्यमंत्री केलं. गेल्या 30 ते 32 वर्ष तुमची ह्या ठिकाणी सिंधुदुर्गवासींनी तुम्हाला प्रेम दिलं, पण वरवड्यासारख्या गावात तुमचे प्राथमिक जे आरोग्य केंद्र आहे त्याची अवस्था काय आहे अजूनही, हा मूळ प्रश्न आहे. म्हणजे सिंधुदुर्गवासींनी तुम्हाला भरभरून दिलं, पण तुम्ही सिंधुदुर्गवासींना काय दिलं, हा मुळात प्रश्न युवासेनेकडनं विचारला जात आहे. हा जनतेचा प्रश्न आहे. सिंधुदुर्गात जोडणारा पुढचा प्रश्न असा आहे की सिंधुदुर्गात जोडणारा गगनबावडा फोंडा घाट असेल, ह्याची दुरवस्था अजूनही तुम्ही दरवर्षी बघता. गेली 9 वर्ष आमदार नितेश राणेंचा एकच प्रोग्राम आहे, गगनबावडा घाटात पाऊस आला की भेट देणं, तिथे उभं राहणं, अधिकाऱ्यांबरोबर फोटो काढणं आणि आहे ती अवस्था पावसाळ्यामध्ये राहणं. आजही अवस्था तीच गगनबावडा घाटाची आहे. सगळ्या घाटांची तेच अवस्था आहे. म्हणजे जी सिंधुदुर्ग कोल्हापूरला जोडला जातो आहे तोच रस्ता खराब आहे. त्याच्यामुळे दळणवळण कशा परिस्थितीत चांगल्या पद्धतीत येणार, पर्यटन कसं वाढणार, हा प्रश्न इथे उपस्थित होतो आहे. त्याचा पुढचा प्रश्न आहे की दरवेळी हे नितेश राणे कुठे जातात, फिरतात आणि प्रक्षोभक वक्तव्य करतात, हिंदू मुस्लिम एकोपा जपण्याचं काम करत नाहीत, असा आमचा थेट आरोप आहे त्यांच्याबरोबर. आधी हे पूर्ण समाजवादी होते, काँग्रेसमध्ये होते तेव्हा दाखवले गेलं होतं. त्यांनी RSS वाल्यांवरती हाफ चड्डीपासून गडकरींचा पुतळा पाडण्यापर्यंत बक्षिसं ठेवली गेली होती. आणि आज तेच नितेश राणे मी कसा RSSचा सच्चा कार्यकर्ता आहे, मी हिंदुत्ववादी कसा आहे, त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळालं पाहिजे ह्याच्यासाठी जे खटाटोप करतायत आणि एखाद्या समाजाला टार्गेट करतायत, हे चुकीचं आहे. आणि त्या पद्धतीने त्यांना हा प्रश्न जनतेतून विचारला गेला आहे आणि ही जनता त्यांना योग्य वेळ आल्यावर उत्तर नक्की देईल असं मला वाटतं. ह्यांनी केलेल्या ज्या 9 वर्षातल्या योजना आहेत, औषध आपले दारी असेल, मोफत वायफाय असेल, रिव्हर राफ्टिंग असेल, सिंधुदुर्ग गाईड असेल आणि अनेक योजना त्यांनी केलेल्या होत्या, पण त्या योजनांचं आता काय झालं? गेल्या 9 वर्षात तुम्ही योजना का राबवू शकला नाही? अजूनही त्या लोक त्याची वाट बघतात. फक्त 2-2 महिने योजना झाल्या, त्याच्या पुढे त्या सगळ्या बंद पडल्या. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठे समाजाचा नेता म्हणून तुम्ही मिरवता पूर्ण महाराष्ट्रभर. तुमचे वडील ह्या मराठा मंडळाचे कणकवलीचे गेली 17 वर्ष अध्यक्ष आहेत आणि ते अध्यक्ष असताना ते मराठा मंडळ दुरवस्थेत पडलेले आहे, तिथे काहीही केलं जात नाही. जर अध्यक्ष दुसरा कोणतरी असता तर त्या ठिकाणी मराठा मंडळ चांगल्या प्रकारे उभं राहिलं असतं. पण तुम्ही जे मिरवता मराठा समाजाचा नेता म्हणून, पण मराठा मंडळ दुरावस्थेत अजून का आहे, असे 10 प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर ठेवत आहोत. या 10 प्रश्नांचं उत्तर तुम्ही द्यावं. सकाळी रोज उठून जी प्रेस घेताना तुम्ही त्याच्यात एक प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं, अशी आमचं आव्हान आहे युवासेनेतर्फे त्यांना. तुम्ही रोज उठून एखाद्या नेत्याला टार्गेट करता, रोज उठून एखाद्या नेत्यावरती आरोप करता, लव जिहादसारखे मोठे मुद्दे घेता, पण हे तुमच्या जे स्थानिक प्रश्न आहेत, तुमच्या मतदारसंघातले प्रश्न आहेत, ते तुम्ही का सोडवू शकला नाहीत, ते एक करून तुम्ही प्रत्येक दिवशी हा प्रेस घेऊन तुम्ही सांगावं, असं माझं त्यांना खुलं आव्हान आहे. आणि ह्या माध्यमातून आम्ही जनजागृती करणार आहोत. आमचं युवा सेनेचं ह्यानंतर पुढच्या आठवड्यात गाव संपर्क अभियान, गाव भेटी अभियान सुरू होत आहे. आम्ही गावागावात जाऊन हे प्रश्न जे सुटलेले नाही प्रश्न ते लोकांपर्यंत, जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या ठिकाणी युवा सेना सक्षम करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि गाव भेटीचा कार्यक्रम पुढच्या आठवड्यात आम्ही डिक्लेअर करतो आहे.
तुमच्या माध्यमातूनच आणि ह्या सर्व पत्रकं ज्या ठिकाणी बाजारपेठा आहेत त्या ठिकाणी आमची सर्वच मंडळी युवा सेनेची मंडळी वाटतील आणि ह्याची पोलखोल नक्की करतील एवढा मला विश्वास आहे. संदर्भात सुद्धा आमची मीटिंग झालेली आहे आणि कोकण पदवीधरमध्ये जास्तीत जास्त कसे मतदार होतील या दृष्टीने कणकवली मतदारसंघातील सगळे फॉर्म आम्ही भरून घेऊन तहसीलदार कचेरीमध्ये जमा करणार आहोत. मग त्यांना सगळ्यांनाच मतदारांना आव्हान आहे की आमच्याकडे ज्यांना आवश्यकता असेल त्यांनी आमच्याकडे फॉर्म द्यावेत. पत्रकारांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही कोकण पदवीधरचे मतदार व्हावेत अशी आम्ही तुम्हाला पण विनंती करतो, जनतेला पण विनंती करतो आणि आमच्या माध्यमातून जास्तीत जास्त फॉर्म आम्ही या कोकण पदवीधरचे जमा करू. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.